आज भाजीला कांदा चिरलेला आहे एक. आता कांदा चिरल्यानंतर टोमॅटो चिरायला घेतो. तर हा टोमॅटो चिरलेला आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मस्तपैकी त्याची पेस्ट केलेली आहे खलबत्त्यावर. आणि ही कोथिंबीर चिरायला घेतलेली आहे. तर कोथिंबीर चिरल्यावर मी गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मस्तपैकी फोडणी देणार आहे. तर ही आहे जिऱ्याची फोडणी तडतड तडतड तड आणि मोहरीची फोडणी तडतड तडतड. आता त्यानंतरनं कांदा गुलाबी रंगावर परतणार आहे आलं लसूणच्या पेस्ट बरोबर. तर ही गुलाबी रंगावर परतल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि तो जरासा मऊ होऊपर्यंत परतणार आहे. ह्याच्यामध्ये घातलेली आहे हळद, नंतर हिंग आणि चला आता ह्याच्यामध्ये तिखट घातलंय ते पण 2 चमचे, कारण की भाजी जरा जास्त आहे आणि भाजी वेगळीच आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं परतून घेत आहे आणि ह्याला असं छानपैकी तेलामध्ये मस्त स्मॅश करून घेतो, म्हणजे एक जीव होईल. कारण की डायरेक्ट आपल्याला भाजी घालायची आहे. ही आहे मोड आलेली मटकी. ह्याला चांगलं रात्रभर आधी 2 दिवस आधी भिजू घातलेलं, दुसऱ्या वेळेस त्याला मोड आणलेलं, चांगले 1 इंचपर्यंत मोड आणले आणि ह्याच्यामध्ये घातलेले आहेत ओले भिजवलेले शेंगदाणे. तर चला आता हे परतून घेऊया आपण मस्तपैकी आणि जरासं तेलामध्ये ह्याला मऊ होईपर्यंत जरासं परतून घेऊया. तेलामध्ये परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला प्लेटमध्ये पाणी घालायचं आहे. हे प्लेटमध्ये पाणी घातल्यावर आता याची रसदार भाजी बनवायची आहे. तर ही अशी रसदार भाजी झाली. ह्याच्यावर कोथिंबीर अशी छानपैकी पेरलेली आहे आणि आता ही आपली मोड आलेली मटकीची भाजी शेंगदाणे घालून तर किती छान झालेली आहे बघा. कलर किती मस्त आलाय. आता जरा असं 10 मिनिटं शिजत ठेवूया, म्हणजे सगळं एकजीव होईल आणि आपल्याला आता भाजी खायला घ्यायची आहे. तर हा ताटाला लावलेला आहे भात. फक्त मी भाताबरोबरच भाजी खाणार आहे. बघा किती छान जमून आलेली आहे भाजी. तुम्हाला ही भाजी आवडली का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा. मला शेंगदाणे घातलेली भाजी आवडते, त्यामुळे मी शेंगदाणे घालतो. तर आवडली ना भाजी? तर चला जेवायला घेऊया. आज प्रचंड भूक लागलेली आहे आणि पोटभर खायचं आहे. दुपार झालेले 4 वाजले. आज आम्ही खूप जेवणार आहे. तर चला मंडळी, थँक यू.